तिन्ही साईडने असलेलं पाणी आणि त्यामध्ये 2 वसलेली मंदिरं आज आपल्या कावळ्याला आणि आपल्या चिमणीसारख्या डोळ्यांना दिसत होती। थांबा मंडळी, पुढे चालला तर मंडळी आज आपण आलो होतो उमरज नंबर 1 मध्ये। त्यासोबत हे जे तुम्हाला समोर मंदिर दिसतंय ना, हे आहे मळगंगा देवीचं आणि याच्या लगोलग पाठीमागे जे दिसतंय हे आहे महालक्ष्मीचं मंदिर। मंडळी ह्या 2 मंदिरांची आहे ना कहाणी, इतिहासच आगळा वेगळा आहे। म्हणजे उमरजचा आहे ना इतिहासच वेगळा आहे, तो आज आपल्याला जाणून घ्यायचा होता। मंडळी ही जी काय तुम्हाला 2 मंदिरं दिसत आहेत ना नदीच्या किनाऱ्यावर वसलेली, ही पण महालक्ष्मीची आणि मळगंगा देवीची। चला तर मंडळी बघू महालक्ष्मीचं जुनं मंदिर। आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मूर्त्यांची रचना बऱ्यापैकी सेम दिसत। त्यासोबत हे जे तुम्हाला समोर दिसतंय ते गावात असलेलं मंदिर आहे। अनाद निर्गुण प्रगटली भवानी।